गुड मॉर्निंग. मी आज करणार आहे मिश्र डाळीचे आप्पे. त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडीद डाळ, छोटी वाटीने हरभरा डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ, मूग डाळ छोट्या छोट्या वाट्याने घेतलेली आहे. ते 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि 7 ते 8 तास भिजत ठेवू. 7 ते 8 तास भिजवल्यानंतर थोडीशी मेथीचे दाणे टाकलेले. मेथीच्या दाण्यामुळे छान त्याला अशी जाळी पडते. तीन 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी याच्यात पाणी टाकून भिजत ठेवणार आहे 7-8 तासासाठी. हे आपले भिजलेले तांदूळ छानपैकी, तांदूळ आणि डाळ. ह्या पद्धतीने आप्पे केले तर खूप सुंदर होतात. थोडंसं पाणी टाकते तेच भिजलेल्या डाळीचंच. हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाला पण मी रात्रभर भिजू देणार आहे. झाकण ठेवून याला पण आता रात्रभर भिजू द्यायचं. सकाळी छान पीठ फुललेलं आहे आपलं, मस्त फुलून आलेलं आहे. थोडंसं पीठ भांड्यात काढून घेतलेलं आहे मी एका. त्यामध्ये कांदा, टोमॅटो बारीक चिरलेलं टाकते. थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट टाकते याच्यात. तुम्हाला हवं असल्यास हिरव्या मिरचीचे पण तुकडे करून टाकू शकता. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. सर्व आप्पे पात्राला मी तेल लावून घेतलेले आहे. तेल लावल्यानंतर आता आप्पे पात्र आपलं चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ टाकून घेऊ. सगळं व्यवस्थित पीठ टाकून घेतलेलं. झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं मस्त होऊ देऊ. मध्ये मध्ये चेक करत राहायचं झाले की नाही म्हणून. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. हे झालेले आहेत आपले आप्पे. व्यवस्थित काढून घेऊ. मस्त छान आप्पे झालेले आहेत. जाळी पण छान आलेली आहे आप्प्यांना. नक्की
नक्की ट्राय करून बघा एकदा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.